आपण मॅचच्या दिशेने निवा पाटील आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश पाटील स्ट्राईकच्या बाजूला अगदी पाहायला मिळतोय तो शैलेश पाटील आणि गोलंदाजी मारणार संदेश कशा प्रकारची करामत केली ती अगदी आपल्याला पाहायचंय. पण या ठिकाणी विजय सर कळवतायत की लेट्स प्ले. सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात होती. संदेश आपल्या गोलंदाजीतून काय करामत करतोय हे आपल्याला पाहायचंय. शैलेश पाटील टेनिस क्रिकेट विश्वातला रथी महारथी टेनिस क्रिकेट विश्वातला एक टार्झन खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. तो काय करामत करतोय सलामीला आल्यानंतर हे आपल्याला पाहायचंय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं भगवा चषकामध्ये मी बाबू देवकर मनापासून स्वागत करतो. आणि इथं मात्र अगदी आपण पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर शैलेश पाटीलच्या रूपानं फलंदाज पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आलाय तो रोहन पाटील. फार मोठी जबाबदारी रोहन पाटीलच्या खांद्यावर नक्कीच असणार आहे. कशा प्रकारची कामगिरी मात्र रोहन पाटील करेल आपल्या बॅट बंद हे देखील आपल्याला पाहायचंय. क्रीडा रसिकांचं लागलं गेलेलं लक्ष अगदी रोहन पाटील म्हटलं तर या खेळाडूकडून देखील आपण अगदी पाहायला गेलं तर या संघाचा विराट म्हणायला काही हरकत नाही. नेहमी संघाचा तारणहार ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. या मॅच मध्ये रोहन पाटील तारणहार ठरतोय की नाही हे देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा संदेश पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर एक कॉन्फिडन्स आत्मविश्वास त्याचा वाढलाय. उर्वरित चेंडूंवर कशा प्रकारची कामगिरी करतोय. हो हा चेंडू देखील आपण पाहिला गेला तर सुरेखरित्या टाकला गेला. त्याची लाईन आणि लेंथ गोलंदाज मात्र नक्कीच सोडत नाहीये. सरळ सरळ आपण अगदी पाहिला गेलो तर ऑफ स्टंप अटॅक गोलंदाजाने ठरवलंय त्याच प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. निवा पाटील शैलेश पाटील रोहन पाटील सोन्या सुरेख गोलंदाजी सुरेख लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. या 3 चेंडू मध्ये एक विकेट देखील मिळवली. कौतुक करेल गोलंदाजाचं अतिशय दर्जेदार सुरेख कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार संदेश सुरेख सुरेख गोलंदाजी सुरेख अचूक टप्पा टिचून मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. कौतुक करावं तेवढं कमी. संदेश संदेश वाल्मिक गोलंदाजी मार्ग जबरदस्त गोलंदाजी मात्र संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथं मात्र मोठा फटका खेळला गेलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सुरेख क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटच्या दिशेने केलं गेलंय. सिंगल येईल. संघाचा श्री गणेशा होईल. खातं उघडेल. एक धाव जगदी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मात्र मितेश 11 कुरुंद हा संघ आपण अगदी मैदानाच्या आत पाहतोय. कुरुंद संघ मात्र कितपत बाजी मारतोय हे देखील आपल्याला पाहायचंय. वडवली संघाने टॉस जिंकलं. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. सार्थक ठरताना आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. बिग हिट केलाय. बिग ब्लास्ट चेंडू हवेत आकाशाला गबस निघाला फटका खेळलाय. कॅच झाली. जबरदस्त कॅच. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. संदेशचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 10 आहेत 1 आणि खेळाडू बाद झाले 2 बाद 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय. निवा पाटीलची जागा घेण्यासाठी दीपेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आत असणार आहे. दीपेश पाटील आणि रोहन पाटील यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. या पाटील बंधूंना मात्र आज
स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन शेवटपर्यंत ही मॅच एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. शेवटपर्यंत या दोन खेळाडूंना खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी चेंडू दिला गेलाय, तो मात्र संतोषच्या हातात. काय करामत मात्र संतोष करेल हे देखील आपल्याला पाहायचंय. संतोष घोड गोलंदाजी मार्ग. संतोष घोड मारा करण्यासाठी तयार. डावखुऱ्यात मात्र मारा केलाय आणि नक्कीच त्या ठिकाणी फटका सुरेख खेळलाय. डीप विकेटला चेंडू खेळलाय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिसअंडरस्टँडिंग आणि इथं मात्र अगदी आपण पाहिला गेलं तर दुसरी धाव पूर्ण नाही. धावफलक कधी 2 धावाने वाढेल, धावसंख्या धावून पोहोचेल. 3 धावा 2 खेळाडू बाद आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानात चालू आहे. चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र अगदी पाहिलं गेलं तर एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहन पाटील आणि दीपेश पाटील या 2 खेळाडूंमध्ये. स्ट्राईकच्या बाजूला यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो तो दीपेश पाटील. दीपेश पाटील म्हटलं तर फार मोठी कामगिरी करणारा खेळाडू आहे. याआधी कित्येक मैदानात त्यांनी गाजवली आहेत, पण इथे हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्नात फसला आहे. जसा फटका तसा झटका बसतोय मैदानात. षटक क्रमांक दुसरं चालू असताना खेळाडू बाद झालाय. तो तिसरा. 3 बाद 3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पाटील बाद झाल्यानंतर मात्र संकेत पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय आणि गोलंदाजाला मिळालेलं पहिलं यश. संघाची धावसंख्या झाली 3 बाद 3. ही पडझड मात्र या ठिकाणी कुठेतरी थांबवावी लागणार आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूची दिशा बदलली. पुन्हा एकदा आउटस्विंग असेल, इनस्विंग असेल, काहीसा माहीर मंडळात तो हा खेळाडू आणि त्या ठिकाणी मात्र अगदी आपण पाहिलं गेलं तर काहीचं मिश्रण करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज संतोष घोड हे आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोष घोड गोलंदाजी मार्गावर आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, टिचून मारा जी मैदानाच्या आतले केला जातोय. मला कौतुक वाटतं गोलंदाज खऱ्या अर्थानं. सुरेख प्रकारचा चेंडू. इथं देखील मात्र चेंडू सुरेखरित्या खेळला गेला. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. जबरदस्त चौकार मात्र या ठिकाणी खेळला गेलाय. हा चेंडू देखील आपण पाहिला गेला तर शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाज या ठिकाणी मात्र चेंडू समजू शकत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा अगदी आपण पाहतोय स्थिर आहेत. धावा आहेत त्या 7 खेळाडू बाद झाले. 3 बाद 7. दुसरं षटक चालू असताना अगदी या स्पर्धेमध्ये या दरम्यान लो फुल टॉस चेंडू खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं ट्रॅव्हल झालाय चेंडू. क्षेत्ररक्षण सुरेख केलंय आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहिला गेलं तर 2 धावा पूर्ण केल्या. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं. 2 धावांनी स्कोर कार्ड वाढेल. 2 षटकं संपली आहेत. 4.50 ची सरासरी राखली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 9 धावा अगदी धावफलकावर पाहायला मिळतात. गेल्यात. आता उर्वरित 3 षटकामध्ये अगदी काय केलं जातं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजा संदेश वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी संदेश तयार आहे.
संदेश वाल्मिक पहिल्या षटकादरम्यान मात्र एक धाव खर्च केली, 2 विकेट्स मिळवल्या. तो संदेश वाल्मिक गोलंदाजी मार्कवर पुन्हा तयार होतोय संघाचा स्ट्राईक गोलंदाज. समोरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय संकेत पाटील. संदेश टू संदेश. संकेत कशा प्रकारची कामगिरी केली जाते. संदेश हो, इथं मात्र चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला. बॅटवर सरळ सरळ येत नाही, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडू अडवला गेलाय, सिंगल येईल. पंचाने लेग बाईस कळवलं. एका सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रवेश करते. 10 धावा जागतिक धावफलकावर पाहायला मिळत आहेत. श्री मितेश 11 कुरुंद संघ हा जो आपण कामगिरी करताना पाहतोय. मोठा फटका खेळला, चेंडू हवेत, कॅच झाली. धक्का क्रमांक चौथा फलंदाज बाद. या स्पर्धेसाठी मात्र प्रथम क्रमांकाचं प्राइज तब्बल 71,000 रुपये आणि एक आकर्षक असं चषक. द्वितीय क्रमांक 36,000 आकर्षक असं चषक. तृतीय क्रमांक 18,000 रुपये आकर्षक असं चषक. चतुर्थ क्रमांक 18,000 रुपये आकर्षक असं चषक. पाचव्या क्रमांकासाठी देखील 15,000 रुपये आणि आकर्षक असं चषक. 6व्या 7व्या आणि 8व्या क्रमांकासाठी देखील 15,000 रुपयांचं प्राइज आणि त्यासोबत आकर्षक असं चषक जे मात्र दिले जाणार आहे. पण इथं जर पाहिलं गेलं तर कुणाचं लक्ष 71,000 रुपयांकडे नाहीये. सर्वांचं लक्ष लागलंय की भगवा चषकाची ट्रॉफी मला उचलायची आहे. प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न मानाचा आहे. प्रत्येकाची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली. आज प्रत्येकाला वाटते, प्रत्येकाचं स्वप्न आहे की मला भगवा चषक जिंकायचं आहे आणि ते चषक मात्र या वर्षी कोण जिंकते हे देखील आपल्याला पाहायचं. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. धावाची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती. त्या दरम्यान मात्र 2 धावा पंचांनी 22च्या रूपानं कळवले की मिळतायत धावफलकाची 2 धावांनी वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावांच्या मदतीने 12 धावा. अगदी 12 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी जी पाहायला मिळते. मला कौतुक वाटतं खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं, कारण की या गोलंदाजाने काहीच प्रभावित नक्कीच केलंय. इथं देखील आपण अगदी पाहायला गेलं तर तब्बल 4 विकेट मधल्या 3 विकेट या संदेशने मिळवल्या. इथं मात्र बिग ब्लास्ट केलाय. संधी असेल की नसेल, चेंडू पकडला गेलाय. नो बॉल पंचांनी मात्र या ठिकाणी खेळवलंय. धावा त्या दरम्यान मात्र येतील. फ्री हिट देखील मात्र पंचांनी खेळवलंय. 1+1 धावा येतील. 2 धावांनी अगदी संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 2 धावांच्या मदतीने 14 धावा. 14 वर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. आता पुढील चेंडू आपल्याला फ्री हिट पाहायचा. या फ्री हिटचा फायदा मात्र कशा प्रकारे घेतला जातो हे आपल्याला पाहायचंय. स्ट्राईकच्या बाजूला यावेळेस पाहायला मिळतो तो सोन्या. इथं मात्र सोन्याला हा चेंडू समजू शकला नाही. जबरदस्त गोलंदाजी संदेशची. संदेश वाल्मिक नावाला साजेल अशा प्रकारची कामगिरी करतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. गोलंदाजीतून जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका. डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक सिंगल पुन्हा येते. एका सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या झाली होती 15 धावा. हळूहळू का होईना धावसंख्येत मात्र वाढ होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पण इथं तिसरं षटक चालू असताना 15. इथं मात्र बिग हिट केलाय. सुरेख फटका. एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउंड चौकार 4 रन.
आपण पाहतोय 3 षटक संपली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर धावा आहेत त्या 19 धावा. संदेशने 2 षटक पूर्ण केली आहेत. 2 षटकामध्ये खर्च केल्या 11 धावा आणि विकेट मिळवला 3. 2 षटक 11 धावा 3 विकेट्स त्याने मिळवल्या. आता मात्र अगदी आपण पाहायला गेलो तर उर्वरित 2 षटकामध्ये काय करामत केली ते आपल्याला पाहायचं. 3 षटकामध्ये 19 बनवल्या गेल्या. त्याने 2 षटकामध्ये 11 खर्च केले 3 विकेट मिळवल्या संदेश वाल्मिकनी. आता उर्वरित 2 षटक ही कुणाच्या हातामध्ये दिल्या जातात आपल्याला पाहायचं. दोन्ही षटकांसाठी 2 नवीन गोलंदाज असतील. सकाळच्या सत्रापासून अगदी आज आपण पाहतोय की प्रेक्षक वर्ग आज मोठ्या प्रमाणात गर्दी करत असताना पाहायला मिळत आहे. कारण की आज जर पाहिलं गेलं तर सुट्टीचा दिवस रविवार, आज सुट्टीचा दिवस आणि प्रत्येकाची सुट्टी ही मात्र या मैदानावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण ही स्पर्धा जी मात्र पाहिली जाते आणि 10 क्रिकच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानेल. एक चांगल्या प्रकारचं प्रेक्षेपण जे मात्र युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं जाते. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील आमचा बराचसा सामन्यांचा आनंद घेतोय. कालची स्पर्धा देखील आपण पाहिली असेल. लाखो लोकांनी ती स्पर्धा पाहिली आहे. म्हणजे भगवा चषकाला मोठ्या प्रमाणात लोकांचा चांगला असा प्रतिसाद जो मात्र लाईव्हच्या माध्यमातून देखील मिळताना पाहायला मिळतोय. सुनील माळी आणि मित्रमंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी. कारण की मुरबाड परिसरातली एक मोठी क्रिकेटची स्पर्धा, मानाची क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून जी भरवली गेली आणि ती आज मात्र एका विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्कर षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी तयार होते गोलंदाज. वडवली संघाकडून 14 षटक घेऊन आला नितेश. कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून हे देखील आपल्याला पाहायचं आहे. या मॅच मध्ये नितेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या बाजूला स्ट्राईकला पाहायला मिळतोय तो सोन्या. अगदी आपण पाहिला गेलं तर मोठे फटके मारण्यासाठी माहीर मानला जातो. पण इथं मात्र धावबाची संधी होती. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढेल. आपण या ठिकाणी पाहतोय फलंदाज संकेत पाटीलच्या पॅड बंद 2 चौकार आले. त्यानंतर मात्र अगदी संकेत पाटील आता मागे ओढून पाहत नाहीये. इथं मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा केलाय संकेत पाटीलनी. पण इथं मात्र जबरदस्त कॅच यष्टिरक्षकाने टिपली आणि फलंदाज संकेत पाटीलच्या रूपाने धक्का क्रमांक बसतोय. पाचवा फलंदाज बाद. कुरुंद संघाचा 5वा फलंदाज बाद. 5 बाद संघाची धावसंख्या 24. गद्दार मॅच नक्कीच पाहिजे. पण इथं मात्र धावांवर अंकुश लावण्याचं कामकाज नक्कीच नितेश करताना पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 5 खेळाडू बाद आहेत. इथं मात्र कुरुंद संघाला एकाला कोणाला तरी खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल आणि चांगली बॅटिंग मैदानात चर्चा करावी लागणार. सुरेख प्रकारचा चेंडू या ठिकाणी टाकला गेला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक दूर वरून येतोय. चेंडू कव्हर करेल, फेकेल. त्या दरम्यान 2 धावा येतील. स्कोर कार्ड 2 धावांनी वाढेल. संघाची धावसंख्या 2 धावांच्या मध्ये जाऊन पोहोचेल 26 धावा. एक शांत प्रकारचं अगदी वातावरण आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. बऱ्याच वेळ झालं कुठल्याही प्रकारे चौकार षटकार जे मात्र पाहायला मिळाले नाहीये ते पाहायला मिळत आहेत की काय. थोडे काही चेंडू मात्र शिल्लक आहेत. आणि या थोड्या काही चेंडूंमध्ये मात्र आपण अगदी पाहिला गेलं तर इथं चौकार षटकार येणं गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल म्हणायचं 5 षटकामध्ये तुम्हाला बनवायची म्हटलं तरी 50-60 धावा इथं असणं गरजेचं आहे. 50 तरी बनवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका खेळला गेला. इथं देखील चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू सटकतोय, निसटतोय. पण एक सिंगल येईल.
एका सिंगलवर समाधान मानले, एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 27 धाबा. 27 रन, लॉस ऑफ 5 विकेट, 5 गडी बाद 27 धाबा. इथं मात्र या मॅच मध्ये आज आपण मगाशी तुम्हाला म्हटलं की 51 धाबा बनवायचं म्हटलं तर कुणाला तरी एकाला मोठे फटकेबाजी मैदानाच्या नक्कीच करावे लागणार आहे. गोलंदाज तयार होते पुन्हा नितेश आपलं षटक पूर्ण करत असताना. सुरेख प्रकारचा फटका खेळलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल, वन बाउन्स सी मारायच्या बाहेर. धावपंकावर पाहायला मिळतात. 5 खेळाडू बाद. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार असेल यावेळेस. आता कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. फार मोठी ही स्पर्धा आपण अगदी पाहायला गेलं तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेचा फार मोठा बोलबाला जो नक्कीच आहे. आणि आजही मात्र प्रेक्षक वर्ग, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग चांगल्या प्रकारे मात्र ही स्पर्धा पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुट्टी, रविवारचा दिवस, ऑनलाईन देखील भगव्या चषकाचा आनंद जो मात्र सर्वजण घेत आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करेल, मनापासून आभार मानेल. गोलंदाजी मार्कर केतन भोईरच्या हातामध्ये चेंडू दिला गेला. केतन समोरच्या बाजूला स्ट्राईकला पाहायला मिळतो तो मयूर पाटील जो मात्र अगदी स्ट्राईकच्या बाजूला आहे. मयूर पाटील म्हटलं तर चौकार षटकार तो देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला नक्कीच मारताना पाहायला मिळतो. पण या मॅच मध्ये मयूर अगदी मोठा फटका खेळलाय, डीप मिड विकेटला चेंडू जाईल, संधी नसेल, चेंडू आउट ऑफ पार्क. चरण फटका मैदानाच्या आत खेळला गेलाय. स्कोर कार्ड 6 धावांनी वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 धावा ज्या धावपंकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी मात्र तयार होतोय. पहिल्या चेंडूवर फार मोठं आक्रमण केलं गेलंय. आता दुसऱ्या चेंडूवर अगदी काय करामत केलं ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, समोरच्या बाजूला तयार आहे मयूर पाटील. स्लोवर वन गती परिवर्तन करून टाकला चेंडू, त्याच दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. सोन्याने नकार दिलाय. एका धावेने संघाची धावसंख्या अगदी वाढेल, जाऊन पोहोचेल ती 38 या अंकावर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 खेळाडू बाद. जुन्नरवरनं मात्र अगदी आमचा मित्र परिवार, आमचे बंधू, आमचे आदर. फुलटा चेंडू हवेत खेळलाय, कॅच सुटली, पण प्रयत्न सुरेख होता. या प्रकारचे प्रयत्न करणे गरजेचे. स्कोर कार्ड 2 धावांनी पुन्हा वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 40. जुन्नर तालुक्यावर मात्र आमचे प्रेरणास्थान, आमचे बंधू, तंटमुक्ती अध्यक्ष काटेडे प्रवेश भाऊ देवकर असेल, त्यानंतर शंभूराज हायटेक अॅग्रो सर्व्हिसचे मॅनेजर रोशन भाऊ देवकर हे देखील मात्र सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करेल. गोलंदाज तयार होते, पुन्हा एकदा गोलंदाजचे मार्क. हो, स्लोवर वन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथं मात्र पंचांनी नो बॉल कळवलंय. एक धाव पळूनही पूर्ण केली आहे आणि फ्री हिट देखील पंचांनी कळवलंय. तब्बल अगदी पाहिला गेलं तर हे षटक काहीसं महागडं ठरतंय. हाईटचा नो बॉल मात्र पंचांनी या ठिकाणी नक्कीच कळवलंय. स्कोर कार्ड 2 धावांनी पुन्हा वाढतंय. हे षटक काहीसं महागडं ठरतंय.
स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 42 अंकावर. फ्री हिट, या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतला तो हे आपल्याला पाहायचंय. कशा प्रकारे मात्र हा चेंडू मात्र भिरकवला जातो हे देखील आपल्याला पाहायचंय, कारण की या फलंदाजामध्ये ती क्षमता ती ताकद नक्कीच आहे. मोठा फटका खेळला, चेंडू हवेत. हा चेंडू जाईल की नाही सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षण लाजवाब कामगिरी. 2 बनवल्या गेल्या, तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावाच्या ठिकाणी पळून पूर्ण असणार आहेत. संघासाठी तब्बल 3 धावा वाचवल्यात. जबरदस्त कामगिरी. स्कोर कार्ड अगदी 3 धावांनी वाढेल. संघाची धावसंख्या 3 धावांच्या मध्ये जाऊन पोहोचेल 45 धावांवर. 5वं षटक चालू आहे. 45 धावा धावफलकावर अगदी पाहायला मिळतात. हे षटक काहीसं महागडं नक्कीच ठरतंय. तब्बल 14 धावा आतापर्यंत मात्र जमवल्या गेल्या. उर्वरित चेंडूंवर काय होतंय इथं मात्र चेंडू सरळ सरळ बॅटवर येत नाहीये. एक सिंगल मात्र नक्कीच घेतली गेली आहे. एका सिंगलनी संघाची धावसंख्या पुन्हा वाढेल. संघाची धावसंख्या 46 धावांवर जाऊन पोहोचेल. जबरदस्त कामगिरी अगदी आपल्याला पाहायला मिळते. या आधी असं वाटलं नाही की मोठी धावसंख्या उभी केली जाईल, पण मी मगाशी तुम्हाला म्हटलं एक फायटिंग टोटल म्हटलं, तुम्हाला समोरच्या संघाला फायटिंग टोटल द्यायची म्हटलं तर तुम्हाला इथं 51 धावा तरी बनवायला लागणार आहेत. 46 बनवल्या गेल्या आणि हा चेंडू मात्र अगदी पाहिला गेला सरळ सरळ बॅटवर जरी आला नाही तरी एक सिंगल मात्र पळून पूर्ण असणारे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आत केला गेलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात खेळाडू धाव एक बनवली. एका धावेने संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचलीये. विजयासाठी वडवडी संघाला बनवायच्या 48 धावा. 30 चेंडू 48 धावा विजयासाठी बनवायच्या. बनवायच्या 48 47 बनवल्या गेल्या. 48 धावांचा पाठला करायचा आहे. कशा प्रकारे मात्र कामगिरी केली जाते हे देखील आपल्याला पाहायचंय, कारण की अगदी पाहिलं गेलं तर आपण या मॅच मध्ये असं वाटलं की पहिल्या काही चेंडूंमध्ये की इथे मात्र लो स्कोरिंग मॅच व्हायला मिळते की काय, पण शेवटच्या काही चेंडूंमध्ये आपण अगदी पाहिलं की ज्या प्रकारे बॅटिंग केली गेली, ज्या प्रकारे कमबॅक केला, अगदी संकेत पाटील असेल, त्यानंतर सोन्या असेल किंवा मयूर पाटील असेल, यांनी जी बॅटिंग केली ती जबरदस्त बॅटिंग केली आणि एक मोठी धावसंख्या उभी करण्यात त्यांना यश मात्र नक्कीच मिळाले. फायटिंग टोटल म्हणायला काय हरकत नाही. जुन्नर तालुक्यावरनं मात्र अगदी आमचे बंधू अमोल देवकर हे देखील मात्र चाकणवरनं लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहेत. मी अमोल भाऊंचं देखील मनापासून स्वागत करेल, मनापासून आभार मानेल. या ठिकाणी आपण पाहतोय अमोल भाऊ देवकर आणि त्यांचा मित्रपरिवार, बराचसा मित्रपरिवार अमोल भाऊ देवकर आणि त्यांचा सामन्यांचा आनंद घेतोय. मी भगवा चषकामध्ये त्यांचं मनापासून स्वागत करेल जे लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहेत. हॅलो, थँक्यू बाबू देवकर. पापड जरा तयारीत राहा आणि विनंती असेल पंच विजय सर आणि पंच वर्मा सर खेळाडूंना इशारा करा
ही इनिंग आता 35 मिनिटं घेतलेत वडवली टीमने. चला ताबडतोब सलामीची जोडी मैदानामध्ये आपण जे मात्र पाहतोय. अविनाश आणि नितेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण जे मात्र पाहतोय. विजयासाठी लक्ष आपल्याला पाहायला मिळते 48 धावांचं टार्गेट. 48 धावांचं टार्गेट मैदानामध्ये चेस करण्यासाठी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अविनाश एका बाजूला जो मात्र पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवर शैलेश यांना आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. गगनभेदी नजर ज्यांची पहाडासम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो आम्ही वंदतो प्रभू शिवराय. शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातून मी निखिल ठोंबरे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. आपण पाहताय भगवा चषकाचा हा थरार आहे. दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 9 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा अनेक मान्यवरांची मांडियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येते. विशेषतः सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे यांच्यावर असलेलं विशेष प्रेम, त्यामुळे अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतात. दिग्गज संघांचा सहभाग आहे. 64 गावातील संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि या स्पर्धेची जी मात्र शोभा वाढवणार आहेत. या स्पर्धेला 18 तारखेला झालेली सुरुवात, 26 तारखेला या स्पर्धेचा शेवट. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये, पॉइंटला क्षेत्ररक्षक चुका करत नाहीयेत आणि पहिल्याच बॉलवर नितेश होतात 0 वरती बाद. विकेट. विकेटचं पतन होत आहे. 0 वरती नितेश बाद झालेत. आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये इन होत आहेत. राहुल भंडारी इन होत आहेत मैदानामध्ये. सातत्याने विचार केला या टीमचा तर अतिशय चांगलं क्रिकेट सातत्याने खेळताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला भिवंडी पडघा विभागातील टीम आहे कुरुन आणि आता मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करते ते देखील आपल्याला पाहायचं. अनेक संघ भिवंडी विभागातील या स्पर्धेमध्ये खेळलेत, अनेक संघ कल्याण विभागातील खेळलेत, अनेक संघ टिटवाळा विभागातील खेळलेत, अनेक संघ शहापूर मधील देखील आहेत. ओपन गटातील विचार केला तर नेरळ परिसरातील देखील बरेच संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार शैलेशचा बॉल इथे देखील फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं आपण संकेतचं पाहतोय. एक स्टायलिश खेळाडू म्हणून देखील संकेतची हेअरस्टाईल आपण पाहू शकता. ज्या प्रकारची हेअरस्टाईल आहे स्टायलिश, त्याच प्रकारचे स्टायलिश क्षेत्ररक्षण देखील पाहिलं आपण. क्षेत्ररक्षकाचं धावफलकावर धावसंख्येचा विचार केला, अकाउंट ओपन होता. अविनाशच्या बॅट मधून मोठा फटका खेळायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. गलीमध्ये फर्स्ट मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. अजय पाटीलचं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं राहिलं. खूप चांगली माहिती 12th मॅन आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि सातत्याने हे गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण 12वे खेळाडू आहात त्यावेळेस ही माहिती देणं देखील गरजेचं असतं आणि ती माहिती आमच्यापर्यंत पुरवत असताना मॅन शैलेश तयार होतात. गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक वर अविनाश. फुलटॉस बॉल कव्हरला खेळायचा होता. इथे देखील लाजवाब गोलंदाजी होती. टीम करून प्रवास करून आले. दूरवरचा प्रवास. पडगाव विभागातील ही संघ आहे आणि पडगाव विभागातील देखील अनेक संघ या स्पर्धेमध्ये आपण उद्या देखील इन ऍक्शन मध्ये स्वराज 11 डोहळे या टीमला देखील पाहणार आहोत. अनेक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. शैलेश तयार होतील.
इथे टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर, एक धाव आली आणि अविनाश यांनी देखील आपलं अकाउंट ओपन केला। एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2। या धावसंख्येवर भगवा चषक दुपारचं सत्र जे आपण पाहतोय दगदगत ऊन मैदानामध्ये पडलाय आणि त्यामध्ये हा सामना मैदानामध्ये चालू आहे। गोलंदाज तयार होतो शैलेश, इथे मोठा फटका खेळायचा होता बॅट्समन राहुल भंडारीला, पॅटवर बॉल येत नाहीये, अप्रतिम षटक, पॉवर प्ले P1 मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज शैलेशने। शरदजी भगत साहेब यांच्या वतीनं माझ्यासाठी 50 रुपये आले, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत। बोहणी झाली आहे, पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 2। या धावसंख्येवर नोट देखील नवीन आहे आणि त्यांचं विशेष आभार, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफी सौजन्य लाभला। विशेषतः प्रेम आहे, सुनील माळी सर असतील, नकुलजी भांडे सर असतील, त्यांच्यावर असलेलं विशेष प्रेम आणि त्या प्रेमा खातीर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य देखील आपण पाहतोय, जे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच ला आपण देतोय आणि नक्कीच त्यांची ट्रॉफी आपण 64 गावांमध्ये देखील जाताना पाहायला मिळेल। 64 संघांचा सहभाग आहे या स्पर्धेमध्ये, अनेक सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 9 दिवस या मैदानावर क्रिकेटचे थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला जो मात्र पाहायला मिळेल। दोन धावा धावफलकावर पाहायला मिळतात। षटक पहिलं कंप्लीट झालं आणि आता गोलंदाजी मार्कवर आले चोपान। अविनाश स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोपान तयार आहेत। 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत। 48 चं टार्गेट। ओहो बन्नाट वेग, इथे मात्र अविनाशला पूर्णपणे उभं करून ठेवला। गोलंदाजीची क्षमता या रुंद टीमकडे चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत आणि ती गोलंदाजी आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुरेख प्रकारची गोलंदाजी, अचूकता जी मात्र पाहायला मिळते। 23 बॉल आहेत आणि 23 बॉल मध्ये अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे। गोलंदाज सोपान तयार, तर स्ट्राइक एंड वर अविनाश। बिग हिट केलाय, इथे फटका फसलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चुका करत नाहीयेत आणि अविनाशचा खेळ इथे समाप्त होतोय। 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद। ऑपरेटरच्या माध्यमातून छकडा प्रेमी असतील, बैलगाडा प्रेमी असतील, त्यांना मात्र संसद रत्न अमोलजी कोल्हे यांनी केलेले प्रयत्न आणि त्यातून 16 तारखेपासून बैलगाड्यावरची उठलेली बंदी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते। आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे सोपान, ज्या सोपानने 2 चेंडू हाताळले आणि 2 चेंडू हाताळत असताना एक विकेट देखील मिळवली। खूप चांगली गोलंदाजी, 2 धावा, 2 फलंदाज बाद। सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळले, फटका इथे चांगला। कॅप्टन राहुल भंडारीच्या बॅट मधून आलेली ही सिंगल जी आपल्याला पाहायला मिळते। अजय आले न्यू बॅट्समन, अजयकडे खूप चांगलं क्रिकेटिंग स्किल आहे, चांगल्या स्ट्रोक साठी अजय ओळखला जातो। तिथे मात्र राहुल एक सिंगल काढली। 3 धावा, षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना कुरुन एक बाजूला संघ आपण पाहतोय त्यांच्या विरुद्धामध्ये हाटाली बडवली एक कल्याण विभागातील संघ आहे आणि त्यांना फाईट करत असताना पडगा भिवंडी विभागातील संघ। गोलंदाज तयार, शॉर्ट पिच बॉल होता, अजयला हुक करायचं होतं, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये, तरी देखील चेंडू डीप पाईनला गेला, सीमारेषेचा भेद घेतोय चेंडू, सीमा पार, धावा मिळतील 4 चौका।
फटका या धावांची आवश्यकता. ज्या वेळेस तुम्ही 48 धावांचा पाठलाग करतायत पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. या षटकामध्ये चौकार येणं गरजेचं आहे आणि तो चौकार अजय पाटीलने खेळला. इथे बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला राहिला परंतु झेल तिथे सटकला सोपान यांच्या हातामधून. कॉटन बोर्डची संधी होती, चांगला बॉल तळला, एक चौकार जरूर आला. एक खराब चेंडू होता त्याचा फायदा घेतला परंतु कमबॅक केलाय मैदानामध्ये. गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे. गोलंदाजी करणारी टीम आपण मैदानामध्ये कुरुंद पाहतोय. त्यांच्या विरोधामध्ये नारायणदेव प्रतिष्ठान बडवली. इथे फटका चांगला सजवलाय, ताकद नजाकत, चेंडू फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. वाघांची झाडाने फोडला पहाड, येतोय हा षटकार. वर्षाची गाडाबंदी होती. शेतकरी वर्ग अनेक जे मात्र आतुरता लागली होती की हा गाडा चालू कधी होणार आणि तो गाडा शौकीन तदनंतर छकडा शौकीनसाठी 16 तारखेला जे मात्र सुरुवात झाली. फास्ट घ्यायचं, खेळाडू जास्त टाइम घेऊ नका. प्रत्येक षटक झाल्यानंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. धावफलकाचा विचार केला 13 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 48 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 आल्यात. अजूनही 35 धावांचं टार्गेट 3 षटक बाकी आहेत. 18 बॉल चे मात्र शिल्लक आहेत. 12ची सरासरी आता इथून पुढे राखायची. गोलंदाजी मार्कवर ज्या शैलेशने पहिल्या षटकामध्ये 1 विकेट मिळवून दिली होती, 2च धावा खर्च केल्या होत्या, त्या शैलेशला गोलंदाजी मार्कवर आणलाय. शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. 18 बॉल 35 धावा हे समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. कालच्या दिवसामध्ये देखील अनेक संघांनी टाइम जास्त खर्च केला आणि तो टाइम जास्त खर्च केल्यामुळं एक क्वार्टर शेवटची लढत अर्थातच तिसऱ्या राऊंडची लढत जी तुमची बाकी आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण प्रत्येक दिवसामध्ये एक संघाला काढणारच आहोत कारण दूरवरच्या संघात तुम्हाला त्याचा तोटा होऊ नये म्हणून या आयोजक कमिटीने घेतलेली दखल आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. शैलेशच्या हातामध्ये चेंडू आता स्ट्रायकर इनवर आपण पाहतोय कॅप्टन राहुल भंडारीला. 13 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतोय शैलेश. स्ट्रायकर इनवर आपण पाहतोय राहुलला. इथे अप्रतिम चेंडू राहिला. सुरेख प्रकारची गोलंदाजी अचूकता पाहायला मिळते. चेंडू पडला तर नंतर कट होतो आणि एष्टे रक्षक चुका करत नाहीये. ज्या वेळेस शैलेश मैदानामध्ये आलेत ना त्या वेळेस धावांचा दुष्काळ पडलाय टीम वडवलीसाठी परंतु राहुल मध्ये क्षमता आहे. इथे राहुलच्या पॅटमधून फटका चांगला. क्षेत्ररक्षक चांगला तिथे प्रयत्न सुनील यांच्या माध्यमातून राहिला. सोन्या आणि तिथे मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न करताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. गावाच्या नावासाठी चालू असलेलं आहे क्रिकेट आणि या स्पर्धेचं विशेष आहे या स्पर्धेमध्ये तब्बल 64 संघ खेळणार आहेत. एक गाव एक हे 64 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अनेक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये मुरबाड नगरी मधील जे 40 संघ आहेत आणि 24 जे ओपन ग्रामीण मधील संघ आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकाचा विचार केला 15 धावा धावफलकापर्यंत शैलेश आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर इनवर कॅप्टन राहुल भंडारी. बिग हिट चेंडू हवेमध्ये फटका इथे फसला. कॅच ही होणार का आणि नाही इथे झेल सटकला. सँडी कडून झालेल्या चुका मैदानामध्ये किती तोटा भोगावा लागतोय ते देखील पाहायचं. 2 धावा आल्या या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 17 या धावसंख्येवर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पाटला 48 धावांचा.
नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या टीमला करायचा. 48 धावा इथे बनवल्या जातील का 5 षटकांमध्ये ते देखील पाहायचं आहे. शैलेश तैयार. ओहो भन्नाट वेग वेगावर स्वार होतोय आणि काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय शैलेश. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलंय. आतापर्यंत जेवढी गोलंदाजी केली 38 सर्कल फलंदाजांना फोडून दिलेलं नाहीये. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू जाऊन देत नाहीये. विशेष कौतुक करावं लागेल. चेंडू पडल्यानंतर कट करतोय. ओहो इथे मात्र फटका चांगला. राहुल भंडारीचा इथे क्लास आणि चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. चौका. राहुल भंडारीची ताकद नजाकत आणि कौशल्य. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाचे तेवीस धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. 18 बॉल मध्ये 25 बनवल्यात. आता 12 चेंडू मध्ये 23 बनवायचे. वेळ वाचवणं गरजेचं राहील. 3 षटक कंप्लीट झाली. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा आहेत. अजूनही विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये जो मात्र शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. अजयच्या हातामध्ये चेंडू आहे. 12 चेंडूमध्ये 23 धावांचं समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. भगवा चषकाचा थरार मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पडगाव विभागातील एक संघ आहे कुरुन आणि त्यांच्या विरोधामध्ये कल्याण विभागातील संघ नारायणदेव प्रतिष्ठान वडवली हा संघ मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. अजयच्या हातामध्ये चेंडू आहे. अजय कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. अजयच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय अजयला. कोणता अजय कुणावर जय गाजवणार आणि कोणता अजय कोणत्या टीमचा पराजय करणार ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार होतोय.
बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू इथे डॉट राहिलाय, चांगला बॉल मैदानामध्ये हतळलाय, खूप चांगला चेंडू, चेंडू डॉट आलाय, इक्वेशन बदललंय, 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे, ती वेळ तुम्हाला वाचवायची आहे. अजय तय्या, अजयचा हा बॉल, अजून एक डॉट बॉल, 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि दोनही चेंडू डॉट आले. अजय, जय आणि पराजय याच्या मधील अंतर म्हणजे अजय. दोन्ही टीमच्या अजय आहेत मैदानामध्ये. कोणता संघ जय राहणार ते देखील पाहायचं आणि कोणता संघ पराजय घेतो, कारण इथे प्रत्येक सामना डोवर डाय. सामना गमावला तुम्ही स्पर्धेच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या 25 धावा, 10 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण. अजय तय्या, सूर्यप्रकाशचा चेंडू, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचेल ती आता 26 या धावसंख्येवर. 26 ऑन द बोर्ड, 26 धावा धावफलकावरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू मैदानामध्ये अजूनही 9 शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच इज ऑन. एक मोठा फटका आला, इथे वडवली संघ वर्चस्व गाजू शकते. एक डॉट चेंडू, एक विकेट, पुन्हा एकदा कुरुंद संघ या सामन्यावर वर्चस्व गाजू शकतो. गोलंदाज तयार, अजय, स्ट्रायकर एंडवर, कॅप्टन राहुल भंडारी. अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल जो मात्र राहिलाय आणि इथे फलंदाज राहुल भंडारी बाद होत आहेत. विकेटचं पतन, फलंदाज माघारी. आणि इथे बॅट्समनला जे मात्र चेक केला,
डेड बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रिदम मध्ये काहीसा प्रॉब्लेम गोलंदाजाला पाहायला मिळाला. 3 वेळा आता सकाळपासून झालाय. ज्यावेळेस वर्मा सर मुख्य पंच आहेत त्यावेळेस तिसऱ्यांदा डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे, यावर लक्ष द्या. फुलटॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. फटका तर चांगला सजवला. एक धावाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सनीचं क्षेत्ररक्षण आपलातून, परंतु 2 धावा इथे कंप्लीट होत असताना 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी वडवली टीमला करून या संघाच्या विरोधामध्ये. गरजेचं आहे. कुरुल टीम तुम्ही जास्त वेळ घेताय. षटक संपल्यानंतर एवढा वेळ घेऊ नका. जी काय रणनीती आहे आता इथून पुढे ज्या मॅचेस होणार आहे सर्व टीमला सूचना आहे. जी काय तुम्हाला रणनीती बनवायची मैदानाच्या बाहेरच बनवा, कारण तुम्ही खूप वेळ घेतायत आणि वेळ वाचवणं गरजेचं राहील. अजूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे. सुमित आले गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 20 इथे रोखल्या जातील का ते देखील पाहायचंय. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय सनीला. सनीच्या पॅट मधून मोठाले फटके येतील का ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय सनी. पहिलाच बॉल लाईन प्लेन काहीशी खराब जरूर राहिली. गोलंदाज सुमितच्या आणि पंचांनी दंडित केल्या. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 29 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. आपण मॅच मैदानामध्ये पाहतात एका बाजूला पिडगा विभागातील संघ आणि दुसऱ्या बाजूला कल्याण विभागातील संघ. इथे टाकलेला बॉल सनीच्या पॅड मधून कव्हरला फटका. ताकदवर नजाकत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. शंखनाद करणारा चौका. चांगला डान्स आपल्याला पाहायला मिळतोय विजय सर यांच्या माध्यमातून. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचेल आता ती 33 या धावसंख्येवर. 5 बॉल आणि 5 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सामना हाय व्होल्टेज आपल्याला होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला पाहतोय आपण सुमितला. सुमितचा हा बॉल वाईट बॉल. अवांतर चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये 14 बनवायचे प्रयत्न तुम्हाला करावे लागणार. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. आता इथे 5 बॉल मध्ये 14 त्या होतील का ते देखील पाहायचं. भगवा चषकाचा थरार शिगेला पोहोचला. दिवस क्रमांक 2 मध्ये चालू असलेला हा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे टाकलेला अप्रतिम चेंडू सुमितचा राहिला. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव येतोय. प्रत्येक डॉट चेंडू येणारी विकेट इथे कुरुन संघाला सुटकेचा निश्वास टाकून देईल. ज्या प्रकारचा सुमितचा हा बॉल होता, अप्रतिम चेंडू राहिला. सुमितची ऍक्शन देखील खूप चांगली पाहायला मिळते.
सुमित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. बॉल महत्वाचा, इथे चौकार षटकार येईल का? इथे अप्रतिम बॉल राहिला, परफेक्ट चेंडू जो मात्र टाकलाय. सनीचं क्षेत्ररक्षण लाजबाब, फेकी अप्रतिम, कलेक्शन जबरदस्त, फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. सनी नावाचं आज दबदबा राहिलाय. सँडी अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. ज्या प्रकारची हेअरस्टाईल आहे त्याच प्रकारचे दर्जेदार क्षेत्ररक्षण. फलंदाज बा भेद घेतोय. इट्स आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम सिक्सर. मात्र मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कुणी जिंको कुणी हारो, प्रेक्षक वर्गाचं काही जात नाही. सामना रंगतदार होणं गरजेचं आणि तो सामना रंगतोय मैदानामध्ये. 2 बॉल 7 धावा. इथे वाईट बॉल, अवांतर चेंडू. आता सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार यात शंका नाहीये. 2 चेंडू आहेत आणि 6 धावा. सुमितवर दबाव आलाय, सुमितवर षटकार आलाय, तदनंतर सुमितवर दबाव आलाय. आता 2 बॉल आणि 6 धावा. सामना हाय व्होल्टेज मैदानामध्ये. आता जिंकणार कोण? कल्याण विभागातील संघ की पडगाव विभागातील संघ? एका बाजूला संघ आपण पाहतोय कुरुन, दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय बडवली. कल्याण की भिवंडी हे देखील आपल्याला पाहायचंय. या मुरबाड नगरीमध्ये हा क्रिकेटचा थरार रंगतोय. सुनील माळी क्रीडा मंडळ आयोजित अंबेले खुर्द भगवा चषकाचा हा थरार मैदानामध्ये चालू आहे. 2 बॉल 6 धावा. गोलंदाज सुमित तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र राहिलाय. क्षेत्ररक्षण खराब. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राहिलाय आणि काय निर्णय येतोय ते देखील पाहायचं. काय निर्णय येतोय ते देखील पाहायचं. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर झाली आहे, कारण तितक्याच महत्वाचं आणि धावा देखील किती आहेत ते देखील आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, थर्ड अंपायरची मागणी ते मैदानामध्ये केली आहे. काय निर्णय येतोय ते देखील आपल्याला पाहायचं आहे. 3 की 4, 3 की 4 धावा, 3 की 4 यासाठी आपण रिव्ह्यू घेतोय. धावा 3 असतील तिथे सेफ असेल तर 3 आणि चौकार असेल तर चौकार.
अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण सोन्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्या संघासाठी एक धाव वाचवली. आता एक चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. पंच आत्ताच्या बॉलवर किती धावा आहेत? वर्मा सर, या बॉलवर धावा किती आहेत ते देखील कळवणं गरजेचं राहील. 3 की 4 हा देखील प्रश्नचिन्ह आहे. पंच किती धावा आहे? आता तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी केली आहे की धावा किती? 3 की 4?
3 धावा, 3 धावा, 3 धावा, एक बॉल 3 धावांची आवश्यकता आहे, कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्कवर, एक चेंडू शिल्लक आणि एक चेंडू मध्ये 3 धावा, कंपल्सरी चेसिंग. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय संदेश. कोण 2 मिनिटं गोलंदाज. एक चेंडू आणि 3 धावा. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. कुरुंद टीम क्षेत्ररक्षण लावा. कुरुंद टीम क्षेत्ररक्षण लावा. वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल प्लीज क्षेत्ररक्षण लावा. एक चेंडू 3 कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज तयार होतोय. एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग. स्ट्रायकर एंडवर संदेश. कल्याण जिंकणार की जिंकणार भिवंडी. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि षटकार. संदेश SMS ने इथे सामना जिंकवलाय टीम वडवलीला.